आज ना मेथीच्या पुऱ्या बनवायच्या होत्या, त्याच्यासाठीच ना फ्रीज मधून मेथी काढून ना धुवून घेतली. म्हटलं मेथीची भाजी तर कायमच करतो, आज जरा काय तर नवीन करावं. काय मेथी मस्त अशी धुवून ना बारीक अशी चिरून घेतली. खरं तर ना मेथीच्या पुऱ्या खूप छान लागतात, म्हणून म्हटलं रेसिपी शेअर करावी. आता इथे कापलेल्या मेथीमध्ये ना मीठ आणि चटणी टाकून घेतली, नंतर थोडेसे जिरे आणि थोडासा ओवा टाकून घेतला, अजवाईन, ओवा तेच ते. नंतर थोडीशी हळद टाकून घेतला आणि हे सगळं ना मिक्स करून घेतलं चांगलं. भाजीमध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या मिक्स झाल्यानंतर थोडंसं गव्हाचं पीठ आणि थोडंसं ना बेसन टाकायचं आणि टाईट अशी ना कणिक मळून घ्यायची, जशी आपण पुऱ्यासाठी बनवतो ना सेम तशीच. खरं तर ज्यांना ना मेथी खायला आवडत नाही ना त्यांच्यासाठी ही रेसिपी ना खूपच छान आहे. याचे ना आपण धपाटे सुद्धा बनवू शकतो. तर मळलेलं कणकेला ना थोडंसं तेल लावलं, तेवढ्यामध्ये आटवलं, पांढरे तीळ नाही टाकले. काय पुन्हा पांढरे तीळ टाकून ना थोडीशी कणिक मळून घेतली आणि लगेच त्या कणकेचे ना गोळे सुद्धा करून घेतले. खरं तर या पिठाच्या मऊ पुऱ्या बनवण्यापेक्षा ना एकदम पातळ लाटून ना कडक पुऱ्या बनवलेल्या खूप छान लागतात. मी सुद्धा ना कडकच पुऱ्या बनवलेल्या होत्या, एक दोनच ना फक्त अशा नरम पुऱ्या बनवल्या होत्या. तसेच या सेम पिठाचे ना आपण पराठे, धपाटे जे काय बोलतात ना ते सुद्धा बनवू शकतो. आता इथे ना पटपट पुऱ्या लाटून ना तळायचं काम चालू होतं, कारण आता चिमणी खूप जास्त रडत होती. काय बनवायला गेलं ना तिचं असंच असतं कायम, म्हणूनच पटकन हे सगळं उरकलं आणि नंतर घेतलं ताट बनवून. म्हटलं चिमणीला सुद्धा चारावं, बघावं खाते का. तिला ना दही खूप जास्त आवडतं, मग मागचा पुढचा विचार न करता मॅडमने हातामध्ये घेतली बाबा पुऱ्या. सगळ्या पुऱ्या तर मस्त अशा बनवून झालेल्या होत्या, त्याच ना मग मी दही सोबत खायला घेतल्या होत्या. सॉफ्टवाल्या पुऱ्या ना अशा काही झाल्या होत्या, पण मला तर ना कडकवाल्याच आवडल्या.